अकोला, अमरावती व वाशिम जिल्ह्याच्या मेंढावर असणाऱ्या परिसरात सलग 2 तास जोरदार पाऊस पडल्याने पेरणी झालेली शेतजमिनी हे सर्वत्र जलमय झाली। दिनांक 22 जून रोजी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान रखडलेल्या मोसमी पावसाला अचानक सुरुवात झाली। काही वेळातच धो-धो पाऊस पडल्याने माटोळा गावाजवळील नाल्याला मोठा पूर आला। या पुरामुळे नाल्याकाठील पेरणी केलेल्या शेतजमिनीत पाणी घुसल्याने बागायतीदार शेतकरी राजू चोपडेसह आजूबाजूच्या शेतकऱ्यांची निंबू फळबागा, सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान तर झाले, सोबत मोटाळा कुरुम या मार्गावरील पुलावरील कॉन्क्रीटचे पाईप लहान असल्यामुळे पाणी वरून वाहल्याने डांबरी रस्ता पूर्ण उखडून गेला आहे। या रस्त्याने सध्या स्थितीत कोणतीही चारचाकी वाहने आवागमन करू शकत नाही। कामधंद्यांचे दिवस असल्याने तसेही माटोळा येथील नागरिकांना कुरुम येथे मोठी बाजारपेठ असल्याने सामानाची खरेदी, दवाखाना, दूध विक्रीसह आवश्यक कामासाठी येणे जाणे करावे लागते। मात्र पुराने सर्वच रस्ते उखडून टाकल्याने आता कोणताही पर्याय उरला नाही। या पावसाने नजीकची बेंबडा नदी तुडुंब भरून वाहून गेली। पावसाचा जोर जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतात बांध फुटून शेत रखडून निघाली आहे। या पावसाचा जोर वाशिम जिल्ह्यातील धनज परिसरातील भामदेवी, नागलवाडी, धनज, राहाटी, हिंगणवाडी, आंबोडा, रामटेक, सिरसोली, भिवरी, मेहा, धोत्रा, देशमुख, माडेगाव या गावांना पावसाने जबर झोडपून काढले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। पावसाचा जोर जास्त असल्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। त्यामुळे सध्या कुठे किती नुकसान झाले आहे याचा अंदाज घेणे कठीण आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।